श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही शनिवारी घराची नजर काढून ही एक वस्तू आपल्याला अशा ठिकाणी फेकायची आहे जेणेकरून आपल्या घरातील वास्तुदोष, अडचणी, पितृदोष हे कायमचे दूर होतील. तर अशी कोणती वस्तू आहे आणि कुठे फेकायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर बघा, आपल्या घराला एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली असेल, हाय लागलेली असेल किंवा आपल्या घरातले सदस्य आहेत तर ते एखाद्या निर्जन जागी जाऊन आलेले असतील ज्या ठिकाणी लोकांचा वावर नसतो. त्या ठिकाणी चुकून जर तुम्ही एखाद्या वस्तूला ओलांडलं किंवा तुम्ही एखाद्या वस्तूवर पाय दिला किंवा तुम्ही अशा काही वस्तू असतात ज्यांना तुम्ही स्पर्श केला आणि त्या वस्तू काही नकारात्मकता असते, यामुळे ती नकारात्मकता तुमच्यासोबत तुमच्या घरात प्रवेश करत असते आणि ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आली की आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आहेत तर ते यायला सुरुवात होते. जसं की आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसात प्रेम जे आहे तर ते शिल्लक राहत नाही. सातत्याने आपल्या घरात भांडणे होत असतात आणि ज्या घरात कलह असेल, सतत भांडण होत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा राहणं पसंत करत नाही आणि घरातून लक्ष्मी ही नेहमी कायमची निघून जाते. घरात जो पैसा आलेला असतो तो सुद्धा थांबत नाही आणि आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून पुन्हा निघून जातो. आणि म्हणूनच हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता किंवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी केला तरीही चालेल. फक्त उपाय करूनच या समस्येचं निवारण होतं का? नाही. तर आपल्या घरामध्ये आपल्या देवघरातील देवांची पूजा ही केलीच गेली पाहिजे. खास करून आपली कुलदेवी तसेच कुलदेवता, इष्टदेवता यांची पूजा जी आहे ती नित्यनियमाने करा आणि ह्यासोबतच तुम्हाला हा उपायसुद्धा करायचा आहे. तर उपाय कसा करायचा आहे तर ते पहा. तुम्ही हा उपाय कोणत्याही शनिवारी करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्ही बघा, आपलं घर जे आहे ना तर ते स्वच्छ झाडून काढायचे आहे. यानंतर ना एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचे आहे. यानंतर या तांब्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर मीठ टाकायचे आहे आणि हा तांब्या घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ घेऊन जायचे आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे. तर तो तांब्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याकडे तुम्हाला तोंड करून उभं राहायचं आहे आणि तो तांब्या तुम्हाला घरावरून 3 वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला फिरवून घ्यायचे आहे आणि ते पाणी घेऊन तसंच तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. बाहेर जाऊन ते पाणी फेकून द्यायचे आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरावरून करू त्यावेळी ते पाणी पुन्हा तुम्हाला घरामध्ये घ्यायचं नाही. उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं आहे, तिथूनच हा उतारा करायचा आहे आणि घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर असा हा एक जो उपाय आहे तर तुम्ही दर शनिवारी करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या घरातील नजर, बाधा, त्याचबरोबर कटकटी, भांडणे, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हे सर्व काही दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहील. जर तुम्ही पहिल्या शनिवारी हा उपाय केला आणि तुम्हाला फरक हा थोडाफार जाणवला तर पुढच्या शनिवारी हा उपाय तुम्ही पुन्हा करा. असं तुम्हाला 2 ते 3 वेळा शनिवारी कंटिन्यू हा उपाय करायचा आहे. यानंतर ना या उपायाचे तुम्हाला 100% फळ हे प्राप्त होईल. जर आपल्या घराला नजर लागलेली असेल तर बघा, आपल्या घराची सुद्धा प्रगती होत नाही. आपल्या घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांचीसुद्धा प्रगती होत नाही. त्यामुळे घराची नजर काढणे हे खूप महत्त्वाचे असते. म्हणून शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घराची अशी नजर काढू शकतो. ती आवर्जून काढली पाहिजे जेणेकरून
आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती, वाईट शक्ती घरातून बाहेर जाते. त्याचबरोबर आपल्या घरावर सतत संकटे येत असतील, आर्थिक संकटे येत असतील किंवा इतर कुठलीही संकटे येत असतील, तर ती प्रत्येक शनिवारी हनुमानाला एक नारळ आणि थोडंसं जल अर्पण करायला सुरुवात करा. पहिल्या शनिवारी तुम्ही हा उपाय करा. त्याच शनिवारी तुम्हाला अनुभव जो आहे तर तो यायला सुरुवात होईल. आपल्यावर येणारी जी संकटं आहेत तर ती कमी व्हायला लागतील आणि हनुमानाची विशेष कृपाही आपल्यावरती राहील. त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा शनिवारी करू शकता.